बरोबर आहे. आपण हे गाव सोडलंच पाहिजे. हो. आजच्या आज, आत्ताच. आत्ताच्या आत्ता कसं शक्य आहे? सामसूम तर झालं पाहिजे ना. आपण असं करू, तुम्ही 2 घास खाऊन घ्या, बैलगाडी घेऊन या. सगळं सामसूम झालं की आपण निघू. कसं? चला उठा उठा. चला गाडीवान. अहो तुम्हाला काही कळलं का? काय? रात्री शाळा मास्तर गाव सोडून पळून गेलं म्हणून. रात्री शाळा मास्तर गाव सोडून पळून गेलं? होय. त्या खालच्या आडच्या लोकांचा डाव असला पाहिजे. हा हा, चल तुम्ही. एक सांगू, शाळा बसली बघा, शाळेची वाटच लागली. खरं सांगू, एका परीने सगळ्या गावाचं नुकसानच झालं. पण मी म्हणतो असे का करावं? आता काय सांगायचं, गावातली माणसंच तशी आहेत. आई, तुला काही कळलं का? काय ग? रात्रीचं शाळा मास्तर पळून गेलं म्हण. का गेलं असेल ग? कोण काय म्हणते, कोण काय म्हणते, कोणी सांगावं? अहो बरे, असं कसं झालं म्हणायचं? अहो गावच्या 2 पार्ट्याच्या भांडणात त्या देशपांडे सरांचा मधल्यामध्ये बळी गेला. अरे या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या गावच्या पोराचं नुकसानच झालं. अहो पण या समजात काय मिळवलं? अहो ही गावातली ईर्ष्या, 2 पार्ट्यांची ईर्ष्या. काय मास्तर गाव सोडून निघून गेलं? मग काय सांगतोय तर आबा, हे खालच्याच लोकांचं काम आहे. मी सांगतो आबा, या लोकांच्या बरोबर जसंच तसं वागलं पाहिजे. काय रेंद्रराव, काय चाललंय? आबा आता तुम्ही मध्ये पडायचं नाही. आपली शाळा जाळली ती जाळी, वर आणि देशपांडे सरासने पळवून लावलं. आता त्यांची शाळा गावात कशी राहते तेच बघतो. अरे पण वैरान वैर वाढत जातं. तुमच्या भांडणात गावाचं नुकसान होतंय हे तर बघा. आता नुसतं बघतच बसा. त्यासनी वाकण्या शिरता येते होय आणि आम्हाला येत नाही. पण तुमच्या वादात फुकाफुकी गाव भरडलं जातंय. गाव केला खड्ड्यात, पेट नका तिकडे. काय बोलतोस काय? आणि इकडे तिकडे आबा, मी हयात असेपर्यंत तुला असलं काय करू देणार नाही. आणि इकडं आबा, काय झालं गावात की खालच्या आणि शेकवतात. त्या मास्तरला आम्ही पळून लावला, याला पुरावा काय? का उचलली जीभ लावली टाळ्याला? मी म्हणतो पळवून लावला. काय करता आमचं बोल? मी मध्ये बोलू का? आईला नाही, तुम्ही म्हणत असलात तर बोल. हे आपलं सगळं खरं आहे, पण या समध्या गोवाळात त्या पोरांचं म्हणजे अख्ख्या गावाचं नुकसान आहे का नाही? का आमची शाळा नाही का? आमच्या शाळेत शिकवत नाही का? मास्तर नुसतं आमचा हो. मग याने नाही का ठेवल्या 3 बायका? शाळेत शिकवायला नाही का ठेवल्या? फुल ट्रेंड, क्वालिफाईड. काय चेष्टा आहे काय? या आईला या पोरांनी काय नुसता दणका लावलाय. अहो अहो, ऐकलत का? हित का झोपलाय? चला की आत. चला बघू. हातरून घातलंय आत. नाही, मी इथंच झोपणार आहे. अहो असं काय करताय? बाहेर थंडी वाऱ्याचं कशाला उगीच झोपायचं? चला बघू. सांगितलं ना, मी इथंच झोपणार आहे. तू जा घरात. अहो पण जा म्हणते ना.
दिवाण साहेब, ही घ्या आरती. पण हे वहिनी, दादा कुठे दिसत नाही. अहो, पाटेपासून कुठं दिसलंच नाही. कुठं गेल्यात कुणाच ठाव. काय ग सोनबाई, जी कुठे गेला म्हणायचं हिंदूराव? दार बी उडा आहे. अहो, काल रात्री बाहेर हितच झोपलं होतं. हं. पर पहाटे उठून बघितलं तर दिसलंच नाही. हे काय आलंच की हे. हं? का रे इंद्रराव, गेला तास कुठं? बरं गेला तास ते गेला तास निदान सांगून जायचं नाही. आबा आता हा तुरंत उठून मी तुम्हाला विचारून जायचोय. अरे पण खोल्या रस्ता जाताना दरवाजा लावून घ्या असं म्हणायचं नाही का? हा दरवाजा उघडाच राहिला होय. नाही म्हणजे असं कुठला नादास होता? गेला तास कुठं? आबा आता मी काही लहान आहे होय. अहो, पर ती पर्टीन कापासून वाट बघते तुमची ओवाळायला. त्या परटीनीला सांग आधी उकिरडं वावळून घे म्हणावं. उकिरडा वळून 2 तास झालं. तुमचीच वाट बघत ती परड्यात बसल्या. चला बघू, आंघोळ करून घ्या लवकर. इंद्र, मगाशी एक दांडगा आवाज झाला, ऐकलंस का तू? अहो, आबा आज दिवाळी आहे, उठला असेल आटम बिटंबा. तुम्हाला म्हणजे सगळ्या जगाची काळजी लागते. ए आंघोळीला पाणी दे, चल चल. चला. अहो पण सरपंच, तुम्ही म्हणता त्याला पुरावा काय? त्याने सुरुंग लावला हे पाहणारा कोणी आयविटनेस आहे? खरं सांगू का साहेब, मध्यान रात्रीला कुणाला कळू नये असे केलेलं काम. अशा करणेला आय विटनेस मिळायचं कुठून? आपण मी मध्ये बोलू का? बोल की. साहेब, आमच्या 4 लोकांनी सांगितलं तर आम्ही बघितलं म्हणून. ते कसं सांगणार? त्याला काय होते,
तो सुरुंग लावत होता तेव्हा आम्ही बघत होतो. तुम्हाला डोळ्याने बघणारा आय विटनेस पाहिजे ना. घाला गे आमची नावं, करा की त्यांना अटक. असं त्यापेक्षा तुम्हाला अटक केली तर आम्हाला ठीक आहे हो. कारण तुम्ही खोटी साक्ष देता म्हणून गावच्या शाळेला तुमच्या डोळ्यादेखत सुरुंग लावला जातो आणि तुम्ही बघत बसता. कोण ठेवेल तुमच्यावर विश्वास? शिवाय तुम्ही खालच्या आळीचे म्हणजे विरुद्ध पार्टीचे होय ना? साहेब आमचा वहीम आहे त्यांच्यावर. होय. मग तुमचा वहीम लाख असेल पण पुरावा नाही ना, मग मला काही करता येणार नाही. कोणत्या बळावर मी त्यांना अटक करणार? म्हणजे मग काहीच करता येणार नाही म्हणा की. हे पहा सरपंच, तुमचा वहीमच असेल तर लेखी तक्रार द्या, पण काही धागा मिळाल्याशिवाय आम्हाला काही करता येणार नाही. पण तसं म्हणाल तर आमचा तपास चालूच आहे. चलतो मग आम्ही. अच्छा, या. काहीच नाही करता येणार. आप्पासाहेब मी एक बोलू का? बोल बोल. हे अशी तक्रार घेणार नाही, जरा हात वाला करायला पाहिजे. ओके सगळ्यांचे जादू ओले करायला सांग मला आता.